शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। राज्याच्या गृहमंत्र्यांनी राज्याच्या सर्वसामान्य जनतेला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी राज्यात कायदा सुव्यवस्था कशी राहील यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत। मात्र जर राज्याचे गृहमंत्रीच जर कायदा सुव्यवस्थेला तिलांजली देण्याचा प्रयत्न करत असतील तर काय करावं। राज्याचे राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घायवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही। आणि एक मोठी बातमी ती म्हणजे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता। त्यामागचं कारण म्हणजे सचिन घायवळवरती खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगणं असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पण सचिन घायवळनं गृह खात्याकडे अपील केलं होतं। त्या अपीलानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला आणि 20 जून 2025 रोजी हा शस्त्र परवाना दिल्याचं कागदपत्रावरनं समोर आलंय। न्यूज 18 लोकमतच्या हाती ही कागदपत्र लागली आहेत। संसदीय कायद्यांचा अधिकार लावणारी सर्वोच्च अधिकार संस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय। या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या संदर्भाने 2 दिवसांपूर्वी जो प्रकार घडला, खरे पाहता या प्रकारातल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते। अगदी त्याच वेळेला सरन्यायाधीश पदावरची व्यक्ती ही अनुसूचित जातीतून येत आहे। सबब संबंधित व्यक्तीवर अगदी कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयानेच सुमोटो घेत या सगळ्या प्रकरणाच्या संबंधाने ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे। विशेषतः या देशाचे राष्ट्रप्रमुख ज्यांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात असे राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान या दोघांनीही ज्या पद्धतीने याच तर निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी नाकारलेला होता। मात्र गृहराज्यमंत्र्यांकडून त्याला शस्त्र परवानगी मिळाली। जून 2025 रोजी घडलेला हा सगळा प्रकार आणि त्याचेच आदेश हे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले, जे गृहराज्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांना दिले होते। पुन्हा जाऊयात, पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेत। वैभव, नेमकं या प्रकरणामधनं आता काय काय समोर आलेलं आहे? प्रतिक्रिया सुद्धा मोठ्या येत आहेत, तुम्ही काय सांगाल? श्वेता, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। विरोधी पक्षाकडून सुद्धा याच्यावरती तीव्र आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष जे आहेत प्रशांत कदम, त्यांनी तर गृहराज्यमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलंय। या सगळ्या जे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले, जे आदेशाची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे, या कॉपीमधला मजकूर हा अत्यंत धक्कादायक आहे। सचिन बन्सीलाल घायवळ हा घायवळ टोळीचा निलेश घायवळ नंतरचा म्होरक्या आणि निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ आहे। पेशानं शिक्षक आहे। कर्वेनगरच्या एका शाळेमध्ये शारीरिक शिक्षण तो शिकवतो। हे सगळं असताना जो निलेश घायवळनं जो सगळ्यात मोठा खून केलेला होता पाठलाग करून, त्या खुनामधला तो आरोपी आहे सचिन कुडले। याच्या खुनामधला हा आरोपी जो आहे त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे। त्याच्यावरती आर्म्स ॲक्टचे गुन्हे जे होते, म्हणजे बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणीचे जे गुन्हे होते, त्याच्यातून निर्दोष मुक्तता झाली आणि आता व्यवसायासाठी मोठी रोख रक्कम जी आहे ती बाळगावी लागते, रोकड बाळगावी लागते आणि त्यामुळे आपल्या जीवाला धोका उत्पन्न होतो। म्हणून शासकीय परवाना, शस्त्र परवान्याचा द्यावा अशी मागणी जानेवारी महिन्यामध्ये या सचिन घायवळ यानं
पुणे पोलिसांकडे केलेली होती. पुणे पोलिसांकडे त्याचे इत्थंभूत रेकॉर्ड आहे, इथली सगळी पार्श्वभूमी आहे. केवळ गुन्हे दाखल होत नाहीत म्हणून यांची गुन्हेगारी कारवाया ज्या आहेत त्या थांबलेल्या नाहीत किंवा दहशत पसरवायचा प्रकार जो आहे तो थांबलेला नाही. या सगळ्याचे अपडेट पुणे पोलिसांना होते. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस आयुक्तांनी 20 जानेवारीला त्याचा हा अर्ज जो आहे तो फेटाळला, निकाली काढलेला होता. या अर्जाच्या विरोधामध्ये सचिन घायवळ हा गृहराज्यमंत्र्यांकडे गेला. आपल्याला ही प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. जेव्हा पोलीस आयुक्तांकडून हा अर्ज फेटाळला जातो शस्त्र परवान्यासाठीचा, त्यावेळेस अशा पद्धतीचा शस्त्र परवाना मागण्यासाठी पुन्हा गृहराज्यमंत्र्यांच्या दरबारामध्ये जावं लागतं. त्यांना समन्यायिक अधिकार, क्वासी ज्युडिशियल बॉडी ज्याला म्हटलं जातं, तशा पद्धतीनं सुनावण्या ज्या आहेत त्या चालवल्या जातात. या अपिलांवरती सुनावण्या घेऊन मग त्याच्यावरती निर्णय दिले जातात. योगेश रामदास कदम जे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत शहरांसाठीचे, त्यांच्याकडे हे अपील जे आहे ते सचिन घायवळ यानं दाखल केलेलं होतं आणि त्याच्यावरती सुनावणी जी आहे ती 24 एप्रिल 2025ला झाली. त्यासाठी उपस्थित राहावं अशा स्वरूपाची सूचना जी आहे ती सचिन घायवळ याला सुद्धा देण्यात आलेली होती, निलेश घायवळच्या भावाला. आणि त्यानंतर ही सुनावणी झाली. या सगळ्यातली अत्यंत धक्कादायक बाब बघा, एरवी या अशा पद्धतीनं शासकीय मंत्रालयाच्या पातळीवरती या अशा सुनावण्यांमधून किती सर्वसामान्य माणसांना न्याय मिळतो हा प्रश्न आहे. अशाच पद्धतीनं महसूलच्या सुनावण्या चालवल्या जातात. अशाच पद्धतीनं तडीपारीच्या किंवा ज्यांना हद्दपार करण्यात आलेलं आहे अशा लोकांच्या सुनावण्या ज्या आहेत त्या चालवल्या जातात. मात्र त्यातल्या किती लोकांना गृहराज्यमंत्री या अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह निकाल देतात? इतके गंभीर गुन्हे दाखल असताना, ज्याचा भाऊ एक टोळी पुण्यातली चालवतो, अत्यंत नामचीन टोळी, ज्यांच्यावरती खुनाचे जवळपास 4 ते 5 गुन्हे या दोन्ही भावांवरती मिळून आहेत, असं असताना सुद्धा या अशा पद्धतीनं एक तर गेल्या आठवडाभर निलेश घायवळ हा स्वतः चर्चेत होता खोट्या पासपोर्टच्या प्रकरणामध्ये, ज्याच्यामध्ये अहिल्यानगर पोलिसांची आबरू तर गेलीच गेली, मात्र त्याबरोबर पासपोर्ट विभाग असेल किंवा पुणे पोलीस असतील, या सगळ्यांची आबरू सुद्धा चव्हाट्यावरती आलेली होती. हे सगळं सुरू असताना हे कमी आहे की म्हणून स्थानिक पोलीस कमी आहेत, अहिल्यानगरचे पोलीस कमी पडले असतील, पुण्याचे पोलीस कमी पडले असतील. वास्तविक पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी हा परवाना दिला नाही, त्यावरून त्यांनी त्यांचं काम चोख केलेलं होतं. मात्र या सगळ्या लोकल मशिनरीज किंवा या लोकल वैभव, थोडंसं थांबवते तुम्हाला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती आहेत. जयंत पाटीलजी, एक पुण्यातला कुख्यात गुंडांची टोळी आणि त्या टोळीचा म्होरक्या निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला पुणे पोलिसांनी परवाना नाकारलेला होता, मात्र मंत्र्यांकडून त्याला परवाना मिळालेला आहे शस्त्राचा. काय आपली प्रतिक्रिया? नाही, असं होणं योग्य नाही. कारण एकदा पोलिसांनी खालच्या स्थानिक व्हेरिफिकेशन केल्यावर रिजेक्शन केलं किंवा नाकारला तर पुन्हा त्या पोलिसांचा कन्सेंट घेतल्याशिवाय देणं हे योग्य नाही. हे चुकीची कृती आहे आणि त्याला शिफारशी कोणाच्या होत्या हेही बघितलं पाहिजे. त्या पद्धतीने खालून रिकमेंड न झालेली केस करणं, हे मंत्र्यांनी करणं हे योग्य नाही. आणि हे याच्याकडं साधारणपणे पूर्वी फार गांभीर्याने पाहिलं जायचं. आताच्या अशा गोष्टींकडे फारसं गांभीर्याने बघायची पद्धत बंद झाली. पाटील सर, तुम्ही सुद्धा राज्याचे गृहमंत्री राहिलेला आहात. ही सगळी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण माहिती आहे. कशा पद्धतीनं खाली अधीक्षकांनी किंवा पोलीस आयुक्तांनी ऍडिशनल डीजी रँकचे ज्यांना अधिकार असतात असे परवाने द्यायचा, त्यांनी परवाने नाकारल्यानंतर साधारणपणे हे अपील हे गृहराज्यमंत्र्यांच्या समन्यायिक सुनावण्यांमध्ये जातं आणि तिथून या पद्धतीच्या सुनावण्या केल्या जातात. तुम्ही स्वतः गृहमंत्री राहिलेला आहात. या अशा पद्धतीनं एका टोळीचा म्होरक्या, त्याचा भाऊ, ज्याच्यावरती खून, आर्म्स ऍक्ट सारखे गंभीर गुन्हे आहेत आणि नामचीन टोळ्यांमध्ये पुण्यासारख्या शहरातल्या त्यांचं नाव आहे, या सगळ्याची नोंद घेऊन जे आदेश पोलीस आयुक्तांनी नाकारायची कारणं दिलेली होती, या कारणांसहित सगळी कागदपत्र जी आहेत ती अपिलाच्या सुनावणीला गृहराज्यमंत्र्यांच्या समोर जातात. हे सगळं वाचून सुद्धा गृहराज्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची परवानगी देणं, याला तुम्ही नेमकं काय म्हणाल? मला वाटतं की हे योग्यच नाही. कारण एका टोळीच्या संबंधात असणाऱ्या व्यक्तीला असं खालून रेफरन्स नसताना देणं हे धाडस आहे राज्यमंत्र्यांनी दाखवलेलं असं मला वाटतं. आणि त्यामुळं अशा पद्धतीची वागणूक म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटते. कारण असं कधी करत नाहीत. खालून रिजेक्ट झालेल्याला वर ऍक्सेप्टन्स होतात, होत नाही तसं नाही. पण एवढी
प्रसिद्ध असणारी कुप्रसिद्ध असणाऱ्या गँगच्या संबंधातल्या व्यक्तीला देणं हे बरोबर नाही. कारण बऱ्याच वेळेला खाली रिजेक्ट झालेले यांना वर मिनिस्टर देऊ शकतात, देत नाही असं त्यासाठी तर अपील असतं. पण तरी मंत्र्यांनी त्याची बॅकग्राऊंड बघणं, खातरजमा करणं हे आवश्यक होतं. ते या संदर्भात केलेलं दिसत नाही. सर धन्यवाद. याच्यानंतर अंबादास दानवे सुद्धा आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. सर तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा सभागृहामध्ये कामकाज गेले कित्येक काळ केलेलं आहे. या अशा पद्धतीनं जो शस्त्र परवाना हा स्थानिक पोलिसांनी नाकारला आहे, ज्याच्यावरती खून, त्याच्याबरोबरच आर्मसॅक्ट सारखे गंभीर गुन्हे आहेत आणि याचाच सगळ्याचा हवाला देत हा परवाना का नाकारण्यात आला याची कारणं सुद्धा देण्यात आली. मात्र संबंधित गुन्हेगार हा गृहराज्यमंत्र्यांकडे अपिलाकडे जातो आणि त्या अपिलामध्ये पोलीस आयुक्तांनी परवाना नाकारायची कारणं दिलेली असताना सुद्धा त्याला परवाना दिला जातो. पुण्यातल्या घायवळ टोळीच्या कुख्यात गुंडाच्या परवान्यासाठी गृहराज्यमंत्री सही करतात. याला तुम्ही काय म्हणाल? नाही, खरं तर चुकीचं आहे. जो परवाना रिजेक्ट केलाय पोलीस कमिशनरनी, गृहराज्यमंत्र्यांनी, तो काय लागून गेलेला नाही मोठा, काय त्याला फार लोकांपासून धोका आहे. क्रिमिनल आहे. क्रिमिनलला अशा पद्धतीनं परवाना देणं वाटतं हेच धंदे सरकार करत आहे. आत्ताच्या घडीला अशाच पद्धतीनं स्वतःचे जे काही आहे बगल बच्चे, मग ते गुंडागर्दी करा, रिव्हॉल्वर चालवा, खून करा, मग त्यांना सांभाळण्याचं काम सत्ताधारी लोक करतात. त्याचाच हा प्रकार दिसतोय 100%. गेल्या आठवड्याभरात आता ही दुसरी घटना समोर आली आहे सर. निलेश घायवळ जो आधीच कुख्यात गुन्हेगार आहे, तो खोटे पत्ते देऊन त्यानं अहिल्यानगर पोलिसांचे वाभाडे काढले, पासपोर्ट विभागाचे वाभाडे काढलेले होते आणि तो परदेशात निघून गेलेला होता. त्याच्या टोळीतल्या गुंडांनी पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांवरती फायरिंग केलेलं होतं. म्हणजे एकीकडे व्यवस्थेला कशा पद्धतीनं वाकवलं जातं हे पहिलं प्रकरण समोर आल्यानंतर आता थेट स्थानिक पोलीस सोडा मंत्रालयापर्यंत सुद्धा या अशाच पद्धतीनं कारभार चालू असल्याचं दिसून येतंय. नाही, गृहराज्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं ओव्हर रूल करणं ते अशा गुन्हेगारांना हे चुकीचंच आहे बरं का. कारण आणि तेही गुन्हेगार एखाद्या दुसऱ्या काही माणसाला फार आवश्यक आहे, कमिशनरने चुकीचं काही मिसफीड केलं तर मी समजू शकतो. पण तो कमिशनरने योग्य पद्धतीनं कळवून जर गृहराज्यमंत्री अशा पद्धतीने करत असेल, याचाच अर्थ काय घ्यायचा की गुन्हेगाराला प्रोत्साहन देतात, गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्यामुळेच फॉलो होती, असा त्याचा स्पष्टपणे अर्थ आहे. सर धन्यवाद. या सगळ्या सचिन घायवळच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं न्यूज 18च्या हाती एक्सक्लुझिव्ह कागदपत्र लागलीत, तो आदेश जो आहे गृहराज्यमंत्र्यांचा, ज्याच्या अंतर्गत पुणे पोलिसांना कळवण्यात आलं की या सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात यावा. ज्या पोलिसांनी या गुन्हेगाराचा शस्त्र परवाना नाकारलेला होता त्यांनाच पुन्हा तो परवाना द्यावा लागणं, यासारखी नामुष्की ही पोलीस दलावरती येणं किती दुर्दैवी बाब आहे. यातून पोलिसांचं मनोबल किती खच्ची होईल असा प्रश्न आहे. बरोबर आहे वैभव. आणि याच संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राज्याच्या सर्वसामान्य जनतेला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी राज्यात कायदा सुव्यवस्था कशी राहील यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. मात्र जर राज्याचे गृहमंत्रीच जर कायदा सुव्यवस्थेला तिलांजली देण्याचा प्रयत्न करत असतील तर काय करावं. राज्याचे राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घायवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा. योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही.